नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या विजन नोकरी या यूट्यूब चॅनलवर. तर बार्टी, TRTI, महाज्योती, सारथी आणि RT या पाचही संस्थांचा निकाल कधी लागेल याबाबतचे विद्यार्थी मित्रांनो अपडेट आपण जाणूनच घेऊ. परंतु त्याआधी विद्यार्थी मित्रांनो, सर्व विद्यार्थ्यांना एकच आशा लागली आहे की रिझल्ट लवकरात लवकर लागून दिला पाहिजे. ते जेणेकरून विद्यार्थ्याला माहीत तर असायला पाहिजे की आपलं सिलेक्शन झालं, ठीक आहे, आपण वेटिंग लिस्टवर आहे, आपल्याला चान्स मिळणार, स्कॉलरशिप मिळणार की नाही मिळणार. तर अशा प्रकारचे प्रश्न जे आहे विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण डिस्कस करून घेऊ. त्यानंतर तुम्हाला एक ऑथेंटिक माहिती देऊन देतो, म्हणजे अपडेट जे आपल्या विद्यार्थ्यांनी बार्टी ऑफिसला कॉल करून सांगितलेली आहे. ठीक आहे, तर ते तुम्ही नक्की ऐकायला पाहिजे. तर ऐकून घ्या. मस्त बार्टी ऑफिस सर. रिझल्ट एक मिनिट. बार्टीचा 21 तारखेनंतर लागणार. सर मॅडमला कॉन्फरन्सवर घ्या सर. काय मॅडमला संबंधित कार्यालयात कॉन्फरन्सवर घ्या म्हटलं. तर विद्यार्थी मित्रांनो, बार्टी ऑफिसचा नंबर जो आहे तो तुम्हाला आपल्या कमेंट बॉक्समध्ये पिन केलेला दिसून जाईल. परंतु तुम्ही सरांसोबत बोलू नका. त्यांना एवढंच म्हणा की जो रिझल्ट डिपार्टमेंट आहे बार्टी ऑफिसचा त्यांच्याकडे कॉल ट्रान्सफर करा. ठीक आहे, तर ते विचारतील तुम्ही कोणती CET दिली आहे, तर पोलीस भरती, MPSC जी CET दिली आहे ते तुम्ही सांगून द्या. त्यानंतर त्यांना म्हणा की रिझल्ट डिपार्टमेंटकडे कॉल द्या सर. ठीक आहे, तुमचे ते फक्त म्हणजे असं समजा की विद्यार्थ्यांना लवकरात लवकर, एक वेळा त्यांना 22 डिसेंबर 21 डिसेंबर तारीख सांगून दिली का तेथपर्यंत ते कॉल करणार नाही. ओके, तर त्यांना म्हणा की तुम्ही आमचा कॉल रिझल्ट डिपार्टमेंटकडे ट्रान्सफर करा सर. ओके, ऐकून घ्या आता. कोणता आहे तुमचा? काय सर? कोणता आहे रिझल्ट? बार्टी CET जे आपलं पोलीस ट्रेनिंग आहे ना. हॅलो, बोला. सर बार्टीचे जे आहे मेरिट लिस्ट आणखी आलेलं नाही सर. नाही, त्याच्यावरती काम चालू आहे, लवकरच आपले पब्लिश होईल रिझल्ट. सर 1-1.5 महिन्यात सर लवकरच आचारसंहिता सुरू आहे, त्याच्यामुळे अडचणी येत आहेत. हो, पण सर काही नाही काय थोडं बाकी रिझल्ट येतच आहे सर, आणि यातच मध्ये काय प्रॉब्लेम सर एवढा? मी तेच सांगतोय, त्याच्यावरती तोडगा काढण्याचंच काम चालू आहे. पण आधी सोमवार, मंगळवार किंवा बुधवार तारीख दिली होती सर. त्या दिवशी तारीख सुनील वारी सरांनीच दिली होती ना. सरांनी कोणती तारीख नव्हती दिली. सुनील वारी सरांचंच वक्तव्य होतं का मंगळ. एक मिनिट विद्यार्थी मित्रांनो, जेव्हाही तुम्ही बार्टी ऑफिसला कॉल करसाल तर त्यांच्याशी नम्रपणे सविस्तर बोला की आपला कॉल आहे तो बार्टी ऑफिसचे जे रिझल्ट डिपार्टमेंट आहे त्यांना ट्रान्सफर करा. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही तुमची जी जेवढंही कंडिशन असेल तेवढं नक्की सांगा. विद्यार्थी एवढ्या प्रकारे वाट पाहत आहे सर. आता पोलीस भरतीसुद्धा पेंडिंग आहे आणि सर्वात इम्पॉर्टंट म्हणजे बाकीचे रिझल्ट लागत आहे. तर यांना कोणता प्रॉब्लेम आहे सर? अशा प्रकारचे जे आहे ते तुम्ही नम्रपणे तुमचे प्रश्न जे आहे ते मांडू शकता. नंबर तर तुम्हाला आपल्या कमेंट बॉक्समध्ये पिन केलेला मिळून जाईल. ओके, आणि कॉल रेकॉर्डिंग तुम्ही मला व्हॉट्सअपवर पाठवून द्या, जेणेकरून अदर विद्यार्थ्यांनासुद्धा मी शेअर करून देईन. ओके, ऐका. बरोबर, किंवा बुधवारला मेरिट लिस्ट प्रसिद्ध होईल म्हणून. अच्छा, पण ते सध्या तोडगा काढण्याचं काम चालू आहे. जसं लवकर होईल ना तेवढं लवकर पब्लिश केला जाईल. तुमचे एम्प्लॉय म्हणतात 21 तारखेनंतर होतात, कोणी म्हणतात 5 तारखेनंतर होतं. आम्ही कोणाचं पकडू सर? मी तुम्हाला काय सांगतोय, तुम्ही जे म्हणताय ना आचारसंहिता तोडगा, तेच प्रयत्न चालू आहेत तोडगा काढण्याचे. मग आम्ही कधी सर नेमकं तारीख काय समजू? 5 तारखेनंतर समजू का 21 तारखेनंतर समजू का अशा सोडून देऊ आम्ही? स्पेसिफिक डेट सांगत आहे, पण तुम्ही जे सांगितलं ना त्याचं उत्तर देतोय. ते तोडगा काढण्याचाच प्रयत्न चालू आहेत आचारसंहितेमध्ये. ठीक आहे, सर्व रिझल्ट येत आहे सर, फक्त याच एवढं प्रॉब्लेम. एकदा परत सोमवार एकदा कॉल करा. सर कॉल करतो सर, पण परंतु काही ना काही प्रसिद्धी पत्रक तुम्ही साईटवर जाहीर करा की या कारणास्तव आपला रिझल्ट थांबलेला आहे, त्यामुळे आम्ही रिझल्ट लावणार नाही. सर्व मुलांची सर लय हालाकीची परिस्थिती आहे सर. तुम्ही काही ना काहीतरी विद्यार्थ्यांचा विचार करा सर. नक्की सुरू आहे काम. कारण का पोलीस भरती डोक्यावर येऊन आहे सर. आता पुढच्या महिन्यात ग्राउंड येतील सर, आणि मुलं जर असे काय, मग फायदा काय या स्टायफंडचा? बरोबर.
विद्यार्थ्यांच्या हिताचा तरी विचार करा सर. थोडा आता रिझल्ट तुम्ही आता लावून द्या, डीव्ही नंतर घ्या सर, पण मुलांना तेवढं तर म्हणजे एवढं कळून जाईल की आपला नंबर लागला आहे. ते मुलं तर निष्काळजी राहील सर. हो हो बरोबर आहे. तोडगा काढण्याचं काम चालू आहे, लवकरच निघेल त्याचा मार्ग. ठीक आहे, प्लीज सर थोडं घ्या सर, थोडं पाठीमागे थोडं. नक्की असं नाही तुमचाच कॉल आहे, भरपूर विद्यार्थ्यांच्या मला कॉल येतात. असं नाही की कोण सिरियस घेत नाही, त्याच्यावर सिरियसच काम चालू आहे. कारण का युट्यूबच्या मार्फत पण सर काही जण म्हणतात 5 तारखेला आहे, काही जण म्हणतात 21 तारखेला आहे सर. आणि जे आपले एवढे महासंचालक आहेत ते सुद्धा वक्तव्य देतात आणि त्यांचं सुद्धा वक्तव्य खोटं ठरतात. तर आम्ही कोणाची आशा पकडू सर, तुम्ही सांगा ना. महासंचालकाचं खोटं वक्तव्य कधी करत नाही. नाही पण सर खोटं ठरलं सर. ते म्हणतात मंगळवार किंवा बुधवारी रिझल्ट आला. आता मुलं त्याने मीम्स बनवायला लागले का मंगळवार किंवा पुढच्या वर्षीचा पण मंगळवार किंवा बुधवार राहू शकतात, इथपर्यंत चालू आहे सर. अच्छा ठीक आहे, नो प्रॉब्लेम. पण होईल लवकर पब्लिश. ठीक आहे, तुम्ही एकदा वाटलं तरी सोमवार रिटर्न कॉल करा सर. आम्ही सर मेल केला आहे सर, किती कॉल लावले आहे सर. अक्षरशः विद्यार्थी रडत आहे सर, जे रेकॉर्डिंग वगैरे येत आहे सर. पण काय करू सर, काही ना काही ते विचार करा सर थोडा. नक्की नक्की प्लीज सर कॉल बॅक करा वाटलं सर सोमवार. ठीक आहे सर, आम्ही परत कॉल बॅक करतो. प्लीज तुम्ही लवकरात लवकर मेरिट लिस्ट प्रसिद्ध करून द्या. आणि जर लेट जर होत असेल तर काही ना काही प्रसिद्धी पत्रक साईटवर तुम्ही अपलोड करून द्या सर प्लीज. ठीक आहे ठीक आहे सर. ओके. तर हा जो विद्यार्थी मित्रांनो, हा आपला सबस्क्रायबर होता. यांनी जे बार्टी ऑफिसला जे वक्तव्य दिलं आहे, ज्यांची आपल्या सर्व विद्यार्थ्यांच्या वतीने प्रश्न मांडलेले आहे, अतिशय उत्कृष्टपणे मांडलेले आहे. अशाच प्रकारे तुम्हीसुद्धा कॉल करा विद्यार्थी मित्रांनो. तुमचे जेवढे कंडिशन थिंग्स असणार ते त्यांना सांगा. आता कॉल केल्यानंतर जे सर रिसीव्ह करतात त्यांना नाही, ते हेल्पलाईन नंबरवर आहे. तर त्यांना बार्टी ऑफिसचे जे रिझल्ट आहे विद्यार्थी मित्रांनो, आपला CEDचा जे रिलीज करणार आहे, त्यांना त्या डिपार्टमेंटमध्ये कॉल ट्रान्सफर करा असं सांगा. आणि आपल्या कंडिशन सांगा त्या सरांना. जास्तीत जास्त प्रमाणात विद्यार्थी तुम्ही कॉल करा. ठीक आहे, सोमवारी जे आहे ते अजून आपल्याला नवीन अपडेट जे आहे ते आता कॉल रेकॉर्डिंगच्या थ्रू आपल्याला ऐकण्यात आलं आहे की जास्तीत जास्त प्रमाणात ते विद्यार्थी, आता ते सुद्धा पागल झाले ना विद्यार्थी मित्रांनो, त्रासून गेले की विद्यार्थी रोज त्यांना कॉल करत आहे, डेली कॉल करत आहे. असंच नाही की आपणच, जवळपास 300-400 विद्यार्थी तर त्यांना डेलीच कॉल करत आहे की रिझल्ट कधी लागणार आहे सर, रिझल्ट कधी लागणार आहे. तर ते सुद्धा चांगल्या प्रकारे जे विद्यार्थी मित्रांनो प्रयत्न करतच आहे. त्यांना जेवढे कॉल जाते विद्यार्थी मित्रांनो ते सर्व रेकॉर्ड होतात. ठीक आहे, तर नम्रपणे तुम्ही बार्टी ऑफिसला विचारून घ्या. ठीक आहे, आणि आपले प्रश्न मांडून द्या. अजूनही कोणती अपडेट्स आली तर आपल्या चॅनलवर तुम्हाला टेलिग्राम ग्रुपवर, व्हॉट्सअप ग्रुपवर नक्की माहिती दिली जाईल. ओके, चॅनलवर नवीन असल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब नक्की करा, जेणेकरून कोणती अपडेट तुमच्यापासून मिस होता कामा नये. मी सुद्धा प्रयत्न करतो विद्यार्थी मित्रांनो, तुम्हीसुद्धा तुमच्या पद्धतीने नक्की प्रयत्न करा. ठीक आहे, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.